नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आपल्या चॅनलवर मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे की हार्मोनियमच्या रियाजासंबंधी किंवा गाण्याच्या रियाजासंबंधी आहेत आणि त्यामधून मला बरेच लोक काही ना काही प्रश्न विचारत असतात. तर अशीच मला एक कमेंट होती की सर, वरती आवाज लागायसाठी काय रियाज केला पाहिजे? वरती आवाज लागायसाठी म्हणजे तार सप्तकात आवाज जाण्यासाठी काय रियाज केला पाहिजे? तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला याबद्दल माहिती सांगेल आणि काही 2-3 गोष्टी सांगेल ज्या तुम्ही रियाज करताना लक्षात ठेवल्या पाहिजे. तर यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा रियाज करतो तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपला आवाज कसा आहे नेमका. म्हणजे आपला आवाज ब्रॉड आहे किंवा आपला आवाज पातळ आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि अजून बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की फक्त तार सप्तकात गायलं म्हणजे तोच चांगला गायल. तर असं नसतं. प्रत्येकाचा आवाज हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीनुसार आवाज हा वेगवेगळा असतो. कोणाचा आवाज खर्जात चांगला लागतो तर कोणाचा आवाज तार सप्तकात चांगला लागतो. तर मंडळी, तार सप्तकात आवाज लावण्यासाठी कुठला रियाज केला पाहिजे हे मी तुम्हाला आता सांगतो. आपण आता स्केल घेतोय काळी. तर आपल्याला रियाज करताना थोडा वेळ सा ते सा, त्यानंतर रे ते रे आणि ग ते ग असा एक सप्तकाचा अभ्यास करायचा आहे आणि तो गायचा आहे. एकदा गाऊन दाखव. सा रे ग म प द नि सा, सा नि द प म ग रे सा. हा झाला आपण सा ते वरचा सा. पुढे रे ग म प द नि सा रे, रे सा नि द प म ग रे. रे पासून रे पर्यंत. ग म प द नि सा रे ग, ग रे सा नि द प म ग. हा ग पासून ते वरच्या ग पर्यंत, म्हणजे मिडल ऑक्टेव्ह, मध्य सप्तकातल्या ग पासून ते वरच्या ग पर्यंत. हे असं करताना आपण थोडं खाली खाली पण यायचंय, म्हणजे नी ते नी पर्यंत. नि सा रे ग म प द नि नि ध प म ग रे सा नि ध नि सा रे ग म प ध ध प म ग रे सा नि ध नि सा रे ग म प द नि नि ध प म ग रे सा नि, सा रे ग म प द नि सा, सा नि द प म ग रे सा. म्हणजे आपण ज्या स्वरापासून सुरू करतोय येताना त्याच स्वरापासून आपल्याला वापस यायचंय. म्हणजे सा ते सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. रे ग म प ध नि सा रे, रे सा नि ध प म ग रे. ग म प ध नि सा रे ग, ग रे सा नि ध प म ग. आता रियाज करताना सुरुवातीलाच सगळं नाही गायचंय. आधी 6 ते 6 5 मिनिटं गायचंय, 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर रे ते रे 1-2 वेळेस गाऊन बघायचंय. त्यानंतर ग ते ग थोडा आवाज तापल्यानंतर आपल्याला पुढे गायचंय. अजून एक गोष्ट की रियाज करताना थोडा आधी अर्धा तास वगैरे आपण स्वर वगैरे लावायचे, स्वर विस्तार करायचे किंवा स्वर लावायचा, जेणेकरून आपला आवाज थोडा गरम होतो. त्यानंतर वरती आवाज आपला लागू शकतो. काही लोक काय करतात, गाताना सुरुवातीलाच वरती गातात, त्यामुळे गळ्यावर ताण येतो आणि वरचे स्वर लागत नाही.
सा रे ग म प द नि सा सा नि द प म ग रे सा रे ग म प ध नि सा रे सा नि ध प म ग रे ग म प ध नि सा रे ग ग रे सा नि ध प म ग. एक अर्धा एक तास रियाज केल्यानंतर आपण म ते म ही लावून बघू शकतो. म प द नि सा रे ग म ग रे सा नि ध प म सा सा रे ग म प द नि सा सा नि ध प म ग रे सा रे ग म प द नि सा रे रे सा नि ध प म ग रे ग म प द नि सा रे ग ग रे सा नि ध प म ग म प द नि सा रे ग म म ग रे सा नि ध प म प द नि सा रे ग म प प म ग रे सा नि ध प म ग रे सा नि ध प म ग नि सा. तर मंडळी, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल काय रियाज करायचा. तरी काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्यांना माझ्याकडे ऑनलाईन शिकायचं आहे त्यांच्यासाठी माझे ऑनलाईन क्लासेस हे अवेलेबल आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती आहे, ती माहिती एकदा नक्की वाचा आणि त्यानंतर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे देखील मला सांगा, त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.